एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय बेसिक डेली रुटीन. आणि विदाऊट वेस्टिंग टाईम आपण सुरुवात करूया आजच्या डेली ब्लॉगिंगला. सो आज सिम्पली मी बनवणार आहे टाडा. ओके, सो ही भाजी मी एकदम सिंपल पद्धतीने करते. आज फ्राय करणार आहे मी फक्त. आणि ऑफकोर्स याच्यामध्ये मी बटाटे ॲड करणार आहे. आणि हे मी नुसते फ्राय करणार आहे नॉर्मलवाले. हे मम्मीनी छान मस्त कापून ठेवलेले होते असे लांबे लांबे. तर मी बटाटी बॉक्स शेपमध्ये कापणार आहे. छान वाटते, किंवा लांबी लांबी याच्यासोबत छान वाटते. फ्रेंच फ्राईज. ओके, लांबी लांबीच ठेवते मी, छान वाटते. पॅन, यामध्ये राई, जिरं, अच्छा खासा अमाऊंटमध्ये हिंग आणि आपली डायरेक्ट भाजी. आता मी हिला छान स्लो गॅसवरती संपूर्णपणे पहिले शिजवून देईन. मसाला आणि हळद आणि हा वाला मसाला पण टाकते मी, काश्मीरी पावडर. कारण की मी मिरची नाही वापरलेली. सिंपल बेसिक डाळ, तूर डाळ आणि मूग डाळ मिक्स. नुसती टॅमॅटोवरती मी खूप कधीतरी करते. कांदा मी लहानसा घेणार आहे. यामध्ये पाणी अजून घेते. यामध्ये टोमॅटो, कांदा थोडा आणि यामध्ये हळद, जिरं, हिंग, थोडंसं तेल आणि मीठ. मिक्स 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 आणि एक मिरची. मध्ये जाणार तेल. हे मी आता शिमला बनवते. याच्यामध्ये थोडंसं तेल सगळ्या बाजूने पसरवते छान. यामध्ये पण एकदम सिंपल राई, जिरं,
हिंग ही तुमची शिमला वॉश करून घ्यायची छान. आणि वॉश केलेली शिमला थोडीशी हळद आणि मीठ. बस इतकंच. थोडंसं हे चांगलं वालं पाणी होतं, तर हे थोडंसं पाणी 2 हे मी फक्त शिंपडते. खरं तर पाणी पण नाही टाकलं ना तरी चालते, पण मी टाकते कारण मी टाकलं आहे कारण की मग ते थोडीशी करपते खालची. मी बोलली होते ना की भांडं थोडं खराब होते खालतून. हे बघा हे असं होते. तर मी ही एवढंच शिजवणार आहे आणि मी भाजी ओपनमध्ये आता शिजवते. पूर्णपणे शिजलेली आहे तर तिला आता थोडीशी इथे ट्राय करते. ओके, तर 1 मिनिट मग दाखवते. जर तुम्हाला हे टोप क्लीन करायचं असेल ना तर ही भाजी बाहेर काढून घ्या आणि यामध्ये 2-3 क्यूब यामध्ये 2-3 क्यूब बर्फ टाका आणि गॅस स्लो करून फक्त झाकून ठेवा. हे टोप, हे तुमचं जे सगळं करपलेलं आहे ना ते आपोआप निघून जाईल. असं मी ट्रिक यूज करते. एनिवेज मी शिमला यामध्ये काढून घेतली आहे. मी तुम्हाला ना दाखवते की मी हे टोप कसं क्लीन करते बर्फ टाकून. सो थांबा. ओके, सो मी खालतून गॅस स्लो ठेवला आहे आणि मी 4 क्यूब बर्फाचे घेऊन आली आहे आणि मी हा बर्फ यामध्ये टाकते आणि मी याला क्लोज करते आणि थोड्या वेळाने मी परत पुन्हा ओपन करेन बर्फ मेल्ट झाल्यानंतर. आणि पूर्ण टोप जितकं जमेल तितकं त्या पाण्याने क्लीन करून घेईन. ओके, सो हा मेल्ट झाला आहे आणि तुम्ही बघू शकता की किती इझिली आता निघते. हे बघा, हे बघा. मी तुम्हाला विदाऊट कट हा व्हिडिओ दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की तुम्हाला कसं करायचं आहे जर तुमचं टोप खूप जास्त करपलेलं असेल तर. माझा गॅस खालतून चालूच आहे. ओके, आणि मी हे 4 क्यूबच्या बर्फाने क्लीन करते. तर म्हणजे तुम्ही जरी हे टोप खूप उशिरा घासलं आता, कारण की मी जे काही मेन करपलेलं होतं ते मी सगळं काढून घेतलेलं आहे. आता मी गॅस बंद करते कारण की माझं सगळं करपलेलं निघालेलं आहे. हे पाणी मी बिलकुल पण आटवणार नाही आहे. हे बघा, माझा यामधलं सगळं करपलेलं निघालं. सो ही ट्रिक तुम्ही अशी यूज करू शकता जर तुम्हाला खूप करपलेली भांडी घासायला नाही आवडत तर. वाली ट्रिक तुम्ही तुमच्या जेवणामध्ये सुद्धा यूज करू शकता. जेव्हा तुमची भाजी करपाला येते आणि असं वाटते की अरे ही खूप करपलेली आहे आणि मला ही काढायची आहे खालतून, तर 1 क्यूब किंवा 2 क्यूब बर्फ तुम्ही टाका. तिला एखाद सेकंडसाठी झाकून ठेवा कारण की खूप गरम असते तर बर्फ लगेच वितळतो आणि मग हळू तुमची खालची बेसची भाजी तुम्ही काढू शकतात. असं काहीतरी मी ट्राय करते आणि त्याचा रिझल्ट आहे म्हणून सांगते. ओके, सो सगळ्यांची खूप वेगवेगळ्या पद्धतीची डाळ असते. तर ही जी पद्धत आहे ती माझ्या आईची आहे आणि मला अशी डाळ खूप 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 आवडते. तर तुम्ही पण खूप जणांची वेगवेगळ्या पद्धतीची डाळी असतात. सो जर तुम्हाला ॲज फॉर अ चेंज जर तुम्हाला काही वेगळी डाळ खायची असेल तर अशा पद्धतीची करून बघा, नक्कीच आवडेल. ओके, हे मी आहे ना पूर्णपणे शिजवले आणि आता याला मी स्मॅश करणार आहे. स्मॅश म्हणजे ढवळणार आहे.
या डाळीची कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही ठेवू शकतात. म्हणजे पातळ हवी असेल तर पातळ. मला डाळ थोडीशी पातळ आवडते, मला जाड नाही आवडत. तर मी याला थोडी पातळ करण्यासाठी नंतर यामध्ये पाणी टाकणार आहे. हां, अच्छा खासा तेल, छान मस्त लसूण घ्यायचा, तो ठेचायचा. मी सालासकट लसूण यूज करते फोडणीला, फक्त फोडणीला, असं फ्लेवरसाठी. आता यामध्ये जाणार राई, जिरं, हिंग. माझं राई संपली आहे, पण ठीक आहे. हिंग थोडंसं. आता मी हे फारसं करपून नाही देणार, त्याच्या आधीच मी यामध्ये लसूण टाकणार. हे गेलं आपला लसूण. एवढा लसूण झाला ना थोडासा ब्राऊन, की मग तुमचा कढीपत्ता. यामध्ये सुकी मिरची पण टाकू शकतात, लालवाली. आणि आता मी टाकणार, या डाळीमध्ये मी थोडंसं पाणी ॲड करते, कारण की खूप जाड झाली आहे. मुगाची डाळ घेतली होती म्हणून. तर अर्धा ग्लास मी पाणी घेतले. मी याला छान मिक्स करते. गॅस मी आता फास्ट करणार आहे, असंच फोडणीसाठी. यामध्ये संपूर्ण डाळ, इतकी कन्सिस्टन्सी बस. आणि मग याला छान उकळ येऊन द्यायची. आता यामध्ये जाणार थोडासा आपला घरचा मसाला, खोबरं किसलेलं. खूप डिफिकल्ट आहे हे किसलेलं खोबरं काढायला, पण ठीक आहे. खोबरं, कोकम टाकू शकतात किंवा आंबोशी टाकू शकतात, काहीतरी एक तुम्हाला जे आवडेल ते. तर मी यामध्ये आंबोशी टाकणार आहे. ड्राय मँगो, छान अशी आंबट आंबट. आणि तुम्हाला जर हवं असेल तरच थोडीशी साखर, पण मी नाही टाकत, कारण की मला स्वीटनेस नाही आवडत डाळीमध्ये. मला आंबट आंबटच आवडते. थोडीशी वगैरे टाकल्यानंतर ना डाळीचा रंग चेंज होतो. एक उकळ आली, छान मस्त चाखून बघा आणि मग क्लोज इट. ओके, सो आजचं लंच आहे तेंडल्याची भाजी, शिमला साईड डिश, डाळ, भात, लोणचं, कांदा. यम. आजचं सिम्पल लंच रेडी आहे. होप तुम्ही ही वाली डिश ट्राय करा आणि ही वाली डाळ.